नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथामधील सर्व संकट निवारण करून सकल मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र 14वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री दत्तात्रेय नमः. श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्री नरसिंह सरस्वते नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करिया ते विषेका एक चित्ते परियेसा. जय जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयामाशी उदरव्यथान ज्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारा में महाप्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण. गुरुचरित्र गामधेनु सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्याची शिखामणी भिक्षा केली ज्यांची भवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले प्रेयसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे दुजवरू. पूजा केली विचित्र म्हणानंद प्रेयसा. तया सायनदेव दुजाशी श्रीगुरु बोलती संतोषी. भक्त होरे वंशी माझी प्रीती तुम्हावरी. ऐकून श्रीगुरुचे वचन सायनदेवना मन करुणा माता ठेवण्या चरणी. न्यासिता झाला पन्हा पन्हा. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्यामाया दिशिशी नुरु वेदादी गोचर तुझे महिमा. विश्वव्यापक तूच होशी ब्रह्मा विष्णू ओमकीशी. दलिरे रूप तू मानुषी भक्तजन तारावाया. तुझी महिमा वर्णावायाशी शक्ती कैशी आमाशी. मागे नाही काता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावे सद्गती. ऐशी विनंती करुणा पुनरुपी विनवी करुणा विचनी. सेवा करतो द्वारे यवनी महासुरासी क्रूरा. प्रतिवत्सरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवीशी. याच कारणे आमाशी बोलावी तसे आजी मज. जाता तयाजवळे आपण निश्चय घेल माझे प्राण. भेटी झाले तुमचे चरणा मरण कैसे आपणाशी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभ्यंकर आपल्या हाती. विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भई सांडून तू जावे. क्रूर यवन ते भेटावे संतोषोने प्रिय भावे. पुनरुपी पाठीवला आम्हा प्रती. जवर परतून तू आहेशी असो आम्ही भरवशी. तू आली संतोषी जाऊ मग येतो या. निजभक्त आमचा तूच होशी. पारंपर वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावशी. वाढेले संतती तुझी भाऊ. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तयागिरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वरला धुन निघे सायनदेव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांत गेम जैसा यवन ऐसा यवन दृष्ट परियसा. ब्राह्मणांते पाता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होऊन ग्रहान तो गेला यवन कोप तो. विप्र झाला भैचकी तू मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोप आलिया यवनाशी केवी स्पर्श अग्निशी. श्री गुरु कृपा होयाशी काय करील क्रूर दृष्ट. गरुडाचे अपिल्यांशी सर्पतो कोणे परिग्राशी. तैसे तया ब्राह्मणाशी ऐसे कृपा श्री गुरुची. काय खादे सिंहासी ऐरावत की विग्रासी. श्री गुरु कृपा असे जयासी. कलिकाळाचे भय नाही ज्यांचे हृदय गुरु स्मरणा. भय कैसे दारुण काळ मृत्यू न बाधे जाणा. अपमृत्यू काय करी ज्यांचे नाही मृत्यूचे भय. त्यांची यवनाशी तो काय. श्री गुरु कृपा ज्याशी होय. यमाचे मुख्य भय नाही. ऐसे विरुद्ध यवनांत प्रात जावना. सुश्रुप्ती केली भ्रमित होणं. शरीर स्मरण त्याशी नाही. हृदय ज्वाळा होय त्याशी. जागृत होणं परियशी. प्राणांत किंवा कष्ट तसे तयवेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्र मारे तो गाई. छेदन करतो आवाया आवई. विप्र एक आपणाशी स्मरण झाले दैवेळी. धावत गेला ब्राह्मणा जळी. लोळ तसे चरण कमळी. म्हणे स्वामी तुझी माझा तुथे पाचारी लेखमना. जावी त्वरित परतोना. वस्त्रभूषणे देऊन देतो निरोप तैवेळी. संतोषोने द्विज्वरा लागला वेगवृत्त. गंगातिरी असे वासगुरु. श्री गुरुचे दर्शना देखून या श्री गुरुशी नमन करी भावेशी. स्तोत्र करी बहुशी. सांगे वृत्तांत अद्यंतू. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया दुजा आश्वासिती. दक्षिण दिशा जाऊ म्हणते स्थान स्थान तीर्थयात्रा. ऐकून श्री गुरुचे वचना विनवित शेखर जोडून. न विसंबे आता तुमचे चरणा आपण समागम येईन. तुमचे चरणाविने देखा राहून शके क्षणिका. संसार सागर तारका तूच देवा कृपा सिंधू. उद्धरावाया सागरांशी गंगा निली भूमीशी. तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिले चरण आपुले. भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे योहा निश्चिती म्हणून चरणी लागला. याने परी श्री गुरुशी विनवी प्रभावीशी. संतोषणी विनवीशी. श्री गुरु म्हणते दैवेळी कारण असे आम्हा जाणे. तीर्थ असते दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन. संवत्सर पंचदशी आम्ही तुमचे ग्रामासमीपद. वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भात्रा मिळून तुम्ही अम्मा भेटे. नकरा चिंता साल सुखे. सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेविते मस्तक. भाक देते तयेवेळी. ऐशी परी संभोखून श्री गुरु निघाले तिथून. जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समेत श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूप. नामधारक सिद्धासी कारण काय गुप्त व्हावायाशी. होते शिष्य बहुवशी त्यांचे कोटी गुप्त केले. गंगाधराचा नंदनू सांगे चरित्र कामेधेनु. सिद्ध मन विस्तारुणा सांगे नामधारकाशी. पुढील कथेचा विस्तारू
सांगता असे पारू मन गुरुने का गुरु ऐका श्रोते सगळे का वास सरस्वतीचे तिरी सायनदेव साचरी तया श्री गुरु ते निर्धारी वस्त्रभूषणे दिली श्री गुरु चरित्रामृत सायनदेव आख्याने यवन अभयरक्षित थोर भाग्यदयांचे इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे सायनदेव संकट परिहर वर प्रसन्न वंश भक्तकृत नाम चतुर्दशोध्याय गूढा श्री गुरुनाथार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. भक्तो, श्री गुरुचरित्र ग्रंथामधील हा 14वा अध्याय वाचनानंतर आपल्यावरील सर्व संकटांचे निवारण होऊन आपले सकल मनोरथ पूर्ण करणारा हा ग्रंथ अध्याय आहे. या अध्यायाचे नियमित किंवा दर गुरुवारी याचे वाचन करावं. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपल्याच्या स्वामी सेवा 21 या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, कमेंट करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.